या प्रकरणात वाल्मिकी कराडचं नाव आलेलं आहे, पण धनंजय मुंडे अद्यापही शांत बसलेले आहेत. काय वाटतं? बघा, माझा एक सल्ला आहे. ते आता अजित पवारांच्या पार्टीमध्ये आहेत आणि अजित पवारांवरही जेव्हा आरोप झालेत त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं. चौकशीच्या नंतर पुन्हा त्यांना घेतलं होतं. मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्रींनी आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचा जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकी कराड नावाचा जो माफिया, ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी. जसं सरकारने सांगितलं की आम्ही न्यायिक जज करणार. आता ते अशा त्याला काय किती भरोसा करावा. पण एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो, सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा ही सगळी घटना त्या ठिकाणी सांगितली. आम्ही ठीक आहे, विरोधक आम्ही आरोप करतो असं त्यांचा आग्रह हे म्हणणं असतं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती. पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाइझमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम ते करतातच हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी. तर मुख्यमंत्र्याला भेटायला जाऊ शकतात ना कोणी दोन. ते मला त्यांच्याबद्दलचं काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण. अहो, हे लोकातून आलेलं सरकार नाही आहे. हे निवडणूक आयोग आणि भाजपच्या सिंडिकेटमध्ये आलेलं सरकार आहे. त्यामुळे लोकांचं घेणं देणं यांना नाही. राज्याला अजून किती लुटता येईल, 2.5 वर्षात त्यांनी ते लुटलंच, पण पुन्हा 2.5 वर्षात राज्याला किती लुटता येईल आणि मलाईदार खातं आणि मलाईदार जिल्हे कसे मिळतील याच्यावर सगळा जोर चाललेला आहे. त्यामुळे यांना आम्ही चॅलेंज केलेलं होतं की मार्तनवाडीमध्ये मॉक पोलिंग आपण करा, सरकारच्या नियंत्रणातच करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तिथले आमदार त्यांच्यावर दबाव आणतात. आम्ही सांगितलं की सरकारच्या नियंत्रणात या पद्धतीचं एक मॉक पोलिंग करा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण सरकार हे मशीन आणि निवडणूक आयोगाच्या चक्करमधून निवडून आलेलं असलेलं सरकार आहे. त्यामुळे यांना लोकांचं घेणे देणं नाही. आता मानसिकता कोणाची काय आहे, ज्यांना काँग्रेसने एवढं मोठं केलं त्या व्यक्तीकडून ह्या अपेक्षा नसाव्यात. त्यामुळे आता सध्या काही कोणाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही, ज्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही. मला असं वाटतं अशोक चव्हाण हे प्रतिक्रियेच्या लायकीचे नाही, त्यामुळे मी त्यांना प्रतिक्रिया पण देणार नाही. कंत्राट आता अदानीलाच भेटणार आहे. झालं ना, सरकारने पहिलेच JR पण काढला आणि 2 दिवसाच्या पहिलेच धारावी अदानीच्या घशात टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सगळं ठरलेलं आहे. अदानी, केंद्रातलं BJPचे नेते आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही संपवण्याचं जे पाप घडवलं होतं आणि उद्योगपतींच्या माध्यमातूनच हे पूर्ण राज्य चालावं, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण धारावीचं आहे. आणि सरकारने कोर्टाचा निकाल येण्याच्या पहिलेच त्या पद्धतीचं सर्क्युलर काढून टाकलं. भारत जोडोमध्ये तुम्ही स्वतः होता, 4,500 किलोमीटर स्वतः चालली. त्याला आता नक्षलवाद कनेक्शन दाखवते. काठमांडूची बैठक सुद्धा झाल्याचं फडणवीस यांनी हाऊसमध्ये बोलून दाखवलं. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आता मी स्वतः नेऊन दिलेलं आहे पत्र की मला कुठल्या नक्षल यंत्रणा तिच्यात होत्या, कुठल्या संघटना होत्या, त्याची अद्यावत यादी आम्हाला माहिती द्या. आणि तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात त्यावेळेस केंद्रात सरकार तुमचं, हे तर फेल्युअर यांचंच आहे. नरेंद्र मोदीचं फेल्युअर आहे असं देवेंद्र फडणवीसाला सांगायचं आहे का? म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं आम्हाला हे जे नक्षल मुवमेंटवाल्या ज्या संघटना आहेत त्यांची यादी
आम्हाला तातडीने द्यावी असं लिखित पत्र मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे.